नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ऍडमिट कार्ड कधी रिलीज होऊ शकतात। पीसीबीचे एक्झाम 9 तारखेपासून सुरू होत आहेत, तर पीसीएमच्या एक्झाम आहे 19 तारखेपासून। तर भरपूर मुलं आता ऍडमिट कार्डची वाट बघताय। ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी त्यात चेक करायच्या आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ऍडमिट कार्डवर काही मुलं चेक करत नाही की आपलं काय चुकी झालीये, आपलं नाव चुकीचं आलंय, डेट ऑफ बर्थ चुकीची आली, फोटो वेगळा आलाय, सिग्नेचर वेगळी आली। जर तुमचं चुकीचं असेल तर तुम्हाला परीक्षेला बसू दिल्या जात नाही। पण त्यासाठी तुम्हाला ते ऍडमिट कार्ड आल्यानंतर एकदा चेक करावं लागतं की आपलं कुठं चुकलंय। त्यामुळं आता मी पीसीबीचं ऍडमिट कार्ड जवळपास एक 4-5 तारखेपर्यंत येऊ शकतं व पीसीएमचं ऍडमिट कार्ड हे 10 तारखेपासून तर 14 तारखेपासून कधी पण येऊ शकतं। त्यामुळे ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं नाव बरोबर आहे का, प्रत्येक स्पेलिंग तुम्हाला त्यातली चेक करायची। नाव बरोबर आहे का, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, त्यानंतर तुमचा फोटो बरोबर आहे का, सिग्नेचर बरोबर आहे का, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित चेक करायचंय। हे जर तुमचं बरोबर नसेल तर तुम्हाला अंडरटेकिंग एक फॉर्म येतो, तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल। अंडरटेकिंग फॉर्म भरल्यानंतर तिथं तुम्हाला ओरिजिनल फोटो वगैरे सर्व लावावं लागतं। तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटरला जाताना तुमचं एक आयडी प्रूफ सोबत न्यावं लागतं। त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत की काय न्यायचंय काय नाही न्यायचंय, त्यावर मी नंतर एक व्हिडिओ बनवेलच। पण आता या स्थितीला एक एवढंच समजून घ्या की ऍडमिट कार्ड तुमचं 10 ते 14 मध्ये येऊ शकतं पीसीएमचं, आणि पीसीबीचं ह्या 2-3 दिवसात येण्याचे चान्सेस आहेत। ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला तुमच्या काय काय गोष्टी चेक करायच्या हे मी तुम्हाला सांगितलं। तर आय होप तुमचा अभ्यास आता व्यवस्थित चालू असेल। कुठलीही काही अडचण असली तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, आमचा लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न राहील। खूप मुलांचे मेसेज येत आहेत, खूप मुलांशी कॉलवर बोलल्या जात आहे, त्यामुळे मला माहिती की रिप्लाय देण्यात थोडा टाइम होतोय, पण असं नाही की रिप्लाय देत नाहीयेत, प्रत्येकाला रिप्लाय जातोय। जे मुलं टेस्ट सिरीज मध्ये एनरोल आहेत त्या सर्वांना टेस्ट सिरीजच्या त्यानंतर मेंटरशिपचे सेशन, आता जे रिव्हिजन कसे करायचं हे सर्व तुम्हाला आता मिळणार आहे की शेवटच्या दिवसांमध्ये रिव्हिजन कसं करायचं, पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, हे सर्व मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स, कन्सेप्ट मॅप हे सर्व टेस्ट सिरीजच्या कोर्समध्ये टाकलेले आहे। त्यामुळे जे मुलं टेस्ट सिरीज मध्ये एनरोल आहेत त्यांनी ते रीड करावं, त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या। थँक्यू।